मी 10 वर्षापासून देशी, विदेशी आणि नाविन्यपूर्ण भाज्या पिकवत असतो। यामध्ये मी 45 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहे। थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये या भाज्यांची मी लागवड करत असतो आणि या सर्व भाज्या स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे। पारंपरिक शेती करत असताना माझे 7-5-12 व्हायचे, जास्त पैसे मिळायचे नाही, परंतु मग मी याला पर्याय म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण भाज्या लावायच्या बा अशा हिशोबाने मी नवीन नवीन प्रयोग करत गेलो। असं करता करता एकंदरीत 45 भाज्या पिकवायला सुरुवात केली। पारंपरिकतेपेक्षा यामध्ये मी महिन्याकाठी जवळपास 25 ते 30 हजार रुपये कमवतो। ग्राहक निर्माण करत असताना मी सुरुवातीला 3 वर्ष लॉसमध्ये गेलो। सुरुवातीला पहिले ग्राहक या भाज्यांना कुतूहलाने पाहायचे आणि घ्यायचे नाही। मग मी त्या भाज्यांच्या गुगलवरून भाज्या सर्च करून त्याचे हेल्थ बेनिफिट असेल किंवा रेसिपी असतील सर्व प्रकारचे पॉम्पलेट काढले, ग्राहकांना दिले आणि ग्राहक जेव्हा ते सर्च करायला लागले तेव्हापासून मग ते ग्राहक या भाज्यांकडे हळूहळू वळत गेले। आता बऱ्यापैकी ग्राहक माझी वाट पाहत असतात आणि चांगल्या पद्धतीने माझा व्यवसाय चालू आहे।